भुदरगड तालुक्यातील भालेकरवाडीतील एका शेतकरी कुटुंबावर आभाळ कोसळले. शेतकऱ्या हा जगाचा पोशिंदा आहे, परंतु आपल्याला आज त्याला मदत करायची गरज आहे. त्यानं त्याच्यावर घाला घातला आणि कुटुंब पूर्ण म्हणजे संकटात आले. मला कळकळीने तुम्हाला विनंती करायची आहे, जेवढे होता येईल तेवढ्या हजारो संख्येने तुम्ही या शेतकरी कुटुंबाला मदत करा. मुलगा अजून 11वीला आहे, मुलगी 7वीला आहे आणि एक मुलगी 5वीला आहे. यांच्या पाठीमागं पाच्यात कोणीही आधार नाही आहे. वडील होते ते वडील आता या ट्रॅक्टर अपघातात वारलेत. आईचा एक पाय काढलाय, त्यामुळे आई सुद्धा पुढे काय करू शकणार नाही. थोडक्यात सांगायला गेलं तर परपंच पूर्ण मोडलाय. माझ्याकडून मी या मुलांना वहीने पेन देतोय, जेणेकरून शिक्षणासाठी त्यांना थोडीशी करतोय. मी काय हे देऊन मोठापणा करत किंवा व्हिडिओ करून माझा मोठा कुठला तरी पुरस्कार मिळावा म्हणून मी करत नाही दादानो. शेतकरी हा जगाचा पोशिंदा असतोय आणि त्या शेतकऱ्याचं कुटुंब अडचणीत आहे म्हणून मी हे करायला लागलोय. पुन्हा फुलाची पाकळी या शेतकऱ्याच्या कुटुंबाला मदत करायला लागते. परपंचकराच्या यांच्या घरामध्ये कोहिनी नाही, फक्त हे तीनच मुलं येत आहेत. त्यासाठी ज्या बाहेरच्या लोकांनी पण मदत करायला चालू केली आणि आमच्या सपोर्ट करावा, शाळेच्या शिक्षणासाठी किंवा असं मदत करावी हीच आमच्या भालेकरची मुले अशी न समजता आपलीच मुले लहान आहेत असं समजून प्रत्येक माध्यमातून, प्रत्येक प्रसार माध्यमातून या मुलांच्याकडे बघून, या अनाथ मुलांच्याकडे बघून सगळ्या माध्यमांनी मदत करावी असं मी व्यक्तिगत माझं मत म्हणून करतो. धन्यवाद.